सख्या रे भाग 30. नमस्कार मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल किंवा आतापर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा ही विनंती. कथेचे सर्व भाग प्लेलिस्टमध्ये आहेत, कृपया पहा. आज जान्हवीचे लग्न होते म्हणून माधवराव पहाटेच जान्हवीला उठवण्यासाठी तिच्या रूममध्ये येतात. दरवाजावर नॉक करतात पण जान्हवी आतून दरवाजा उघडत नव्हती. जान्हवी का दरवाजा उघडत नाही म्हणून ते त्यांच्याकडे असलेल्या चावीने दरवाजा उघडतात. त्यांना जान्हवी रूममध्ये दिसत नाही. ते तसेच मोठमोठी पावलं टाकत खिडकीकडे जातात. खिडकीतून खाली वाकून पाहतात तर तिथे शिडी लावलेली होती. त्यांना समजतं जान्हवीला इथून पळवून नेलं ते, आणि कोणी नेलं तेही समजतं. आता माधवरावांचा राग शिगेला पोहोचतो. खिशातून फोन काढून लगेच इन्स्पेक्टर मोहितेला कॉल करतात ते. त्या वैद सरदेशमुखाला अटक करा. त्यांनी माझ्या जान्हवीला घरातून पळवून नेलं आहे. आत्ताच्या आत्ता त्याला अटक वॉरंट काढून अटक करा. इन्स्पेक्टर मोहितेचं काही न ऐकता माधवराव फोन कट करतात. खूपच चिंतेत असतात बिचारे. एका बापाला लग्नाच्या वेळेस मुलगी गायब झाल्यावर त्याचं दुःख काय असतं ते त्यालाच माहीत असणार ना. जान्हवी रूममध्ये नसल्यामुळे त्यांच्या जीवाला खूपच भयानक यातना होत होत्या. माधवराव दुसऱ्यांदा हा त्रास अनुभवत होते. खूपच दुःखी झाले होते माधवराव. आता पुन्हा महिपतरावांना काय सांगायचं? डोकं नुसतं भणभणू लागलं होतं त्यांचं. ते तर लग्नाच्या तयारीत असतील आता. माधवराव लगेचच त्यांच्या सौभाग्यवतींच्या रूममध्ये जातात. त्यांना झोपेतून उठवून सांगतात आपली जान्हवी रूममध्ये नाहीये. त्या उठतच बोलतात, काय? कुठे गेली माझी जानू? अहो शोधा तिला. कुठे असेल माझी लेक? काय वाढून ठेवला आहे माझ्या जानूच्या नशिबात? माधवराव बोलतात, आम्ही शोधायलाच चाललोय त्यांना. तुम्ही सांभाळा स्वतःला. आम्ही चाललो आहे बाहेर. काळजी घ्या स्वतःची. काळजी करू नका तुम्ही. नर्स, काळजी घ्या यांची. ती नर्स हो साहेब बोलते. माधवराव आता महिपतरावांना भेटण्यासाठी निघून त्यांच्या घरी जातात. माधवराव महिपतरावांना कॉल करून ते तिथे गेल्याचे सांगतात. इतक्या लवकर घरी का आले असतील माधवराव? काय गडबड तर झाली नसेल ना? आज लग्न आहे सागररावांचे. महिपतरावांच्या मनात शंकेची पाल चुकचुकते. तेही त्यांच्या रूममधून पटकन माधवरावांना भेटण्यासाठी हॉलमध्ये येतात. खूप अस्वस्थतेत एरझारे मारत होते माधवराव. काय झालं माधवराव, तुम्ही इतक्या सकाळी? सर्व ठीक आहे ना? महिपतराव विचारतात. माधवराव बोलतात, काही ठीक नाही महिपतराव, म्हणून तर इतक्या सकाळी सकाळी आलो आहे तुम्हाला भेटायला. महिपतरावांनाही आता कळ निघत नाही. काय झाले ते पटकन विचारतात. माधवराव बोलतात, जान्हवी नाहीये घरी. महिपतराव बोलतात, नाहीये म्हणजे? कुठे गेल्या आमच्या सुनबाई? माधवराव, कुठे जाणार ती? बोलतात. तो सरदेशमुख पुन्हा येऊन घेऊन गेला तिला. त्यावर महिपतराव बोलतात, माधवराव, तुम्हाला फक्त एक रात्र सांभाळायचं होतं आमच्या सुनबाईला. तेही शक्य झाले नाही तुम्हाला. संपूर्ण राज्याचे गृहमंत्री तुम्ही, आणि स्वतःचेच गृह तुम्हाला सांभाळता येत नाही.
थू तुमच्या जिंदगीवर. हे जर जनतेला समजले ना माधवराव, तर लोक थुकतील तुमच्या जिंदगीवर. महिपतरावांचं बोलणं ऐकून माधवरावांना खूप लज्जास्पद वाटतं. महिपतरावांचं बोलणं माधवरावांच्या मनाला काटे टोचल्यासारखं टोचतं. राग अनावर होतो. पहिल्या वेळेस महिपतराव इतके चिडले नव्हते. उलट माधवरावांना समजून घेत त्यांच्याशी बोलत होते. पण आत्ता जान्हवी आणि वेदचं रजिस्टर लग्न माहीत होतं त्यांना, म्हणून ते माधवरावांना धारेवर धरत होते. आणि माधवरावांकडूनही कळत न कळत जान्हवीला सांभाळण्यात हलगर्जीपणा झालेला असतो. म्हणून तेही मूग गिळून गप्प बसतात. आता असं शांत बसून काय होणार आहे माधवराव? महिपतरावही रागात मोठ्याने बोलतात. त्यांच्या बोलण्याचा कानोसा घेत झोपेतून उठून सागरराव तिथे येतो. काय झाले बाबा? तो त्याच्या बाबांना माधवरावांना तिथे पाहिल्यामुळे विचारतो. काय होणार सागरराव? तुमच्या होणाऱ्या बायकोला पुन्हा पळवून नेलं त्या सरदेशमुख यांनी, तेही यांच्या डोळ्यादेखत. तसे माधवराव, महिपतराव, काय बोलताय तुम्ही हे? आम्हाला नव्हतं माहीत त्यांनी नेलं जान्हवीला ते. वॉचमनला आम्ही येतानाच कामावरून काढून टाकलं, त्यांनी नीट ड्युटी बजावली नाही म्हणून. महिपतराव बोलतात. अहो माधवराव, तेच ते. मुख्यमंत्र्यांच्या घरातून त्यांच्या लेकीला घेऊन जाणं त्याच्यासाठी साधी सरळ गोष्ट नव्हती माधवराव. तुम्हाला एवढं सोपं वाटलं का ते? तुमच्या मंत्री बनण्यात आमचा सिंहाचा वाटा आहे माधवराव, नाहीतर आज तुम्ही मंत्री नसता. माधवराव गप्प ऐकत असतात. किती अपमान सहन करावा लागत होता त्यांना. किती टोचून बोलत होते महिपतराव आता. सागररावालाही चेव येतो. तो बोलतो, आम्ही सोडणार नाही त्या सरदेशमुख ह्याला. आम्ही आताच जातो त्या सरदेशमुखाकडून आमच्या बायकोला आणायला. बाबा, कुठे आहे तुमची पिस्तूल? मला हवी आहे. त्या सरदेशमुखाचा भेजा उडवण्यासाठी. द्या मला तुमची पिस्तूल बाबा. मी जातो आणि त्याला उडवून माझ्या मार्गातील कायमचा काटा बाजूला करतो. सततची कटकट तरी नाही राहणार त्याची. महिपतराव मोठा आवाज करून, सागरराव, शांत व्हा. आम्ही अजून जिवंत आहोत. बापाच्या जीवावर वाजणारं तुणतुणं लगेच शांत होतं. तुम्हाला असे काही करण्याची गरज नाहीये, महिपतराव बोलतात. सागरराव जाऊन खुर्चीत बसतो. इन्स्पेक्टर मोहितेला कळवलंय मी, माधवराव महिपतरावांना सांगतात. चला, त्या इन्स्पेक्टर सोबत आपणही जाऊयात. प्रत्यक्ष तिथे काय परिस्थिती आहे ते आपणही आपल्या डोळ्यांनी पाहूयात. महिपतराव माधवरावांना बोलतात. दोघेही तसेच निघतात तर सागरराव, मीही येतो बाबा तुमच्याबरोबर बोलतो. तोही आता त्यांच्याबरोबर जाऊ लागतो. इन्स्पेक्टरला जाऊन हे लोक भेटतात. पोलीस स्टेशनला लेखी तक्रार देऊन इन्स्पेक्टर सह सर्वजण वेदच्या बंगल्यावर जायला निघतात. सकाळचे 8 वाजले होते. सर्वजण येऊन वेदच्या बंगल्यात धडकतात. कुठे आहे कुठे तो सरदेशमुख? लपून बसला असेल आता. सागरराव बंगल्यातील सर्वंट समोर मोठमोठ्याने उद्धटपणे ओरडत असतो. बापासोबत असल्यामुळे फुकटची तोंडाची हवा घालवत असतो. एका सर्वंटला बोलतो,
बोलव त्या सरदेशमुखाला. इन्स्पेक्टरचं काम तोच करत होता म्हणून इन्स्पेक्टर त्याच्याकडे पाहून मनातच अजीब आहे सर्व. आता इन्स्पेक्टर सर्वंटला बोलतो, त्यांना सांगा इन्स्पेक्टर मोहिते आलेत. बोलवलं आहे त्यांनी. बंगल्यातील सर्वंट सर्वांना एकत्र बघून घाबरलेले असतात. एक सर्वंट वेदच्या रूमकडे धावत जाऊन बेल वाजवतो. वेद आणि त्याची जान एकमेकांच्या मिठीत शांत झोपलेले असतात. ते काही उठत नाहीत. 3-4 बेल वाजवल्या तरीही ते उठत नाहीत. तो सर्वंट सतत बेल वाजवतो तशी वेदला जाग येते. तो उठतो. वेद जाऊन दरवाजा उघडतो. थोडं वैतागतच वेद बोलतो, कळत नाही का तुम्हाला? दरवाजा उघडत नाही तर झोपलो असेल ते. तो सर्वंट खूप घाबरतच सर ते खाली पोलीस आलेत. वेदही वेडवाकडं तोंड करून काय बोलतो. पोलीस कशाला आले आहेत विचारतो. सर, नाही माहीत, पण त्यांच्यासोबत आणखीन 3 लोक आहेत. ते गृहमंत्री आहेत वाटतं त्यांच्यासोबत. तो सर्वंट त्याला सांगत असतो. वेद पुढे होऊन वरून हॉलमध्ये थोडं वाकून पाहतो तर माधवराव, महिपतराव आणि सागरराव तसेच इन्स्पेक्टर सगळेच खाली उभे असतात. वेद सर्वंटला, जा, त्यांना सांगा मी येतोय म्हणून. तो सर्वंट जाऊन इन्स्पेक्टरला सांगतो. इकडे वेद बेडरूममध्ये जाऊन त्याच्या जानला उठवू लागतो. जान, उठ. ती, अहो झोपू द्या ना मला. अशी काय करते जान, उठ ना, बघ तरी किती वाजले ते. किती वाजलेत? जान्हवी झोपेतच बोलत असते. 8 वाजून गेलेत, वेद बोलतो. जान्हवी बोलते, 8च वाजलेत ना, मी झोपते आणखीन थोडा वेळ. अहो झोपू द्या ना. ती तोंडाचा चंबू करत वेदला बोलते. जानला समजवण्यात जास्त वेळ नव्हता. मग वेद बोलतो, अगं जान, तुझे बाबा आलेत खाली, उठ लवकर. तशी जान्हवी टुनकन उठते आणि मोठ्यानेच काय बोलत रडायला लागते. तिचं अंग थरथरू लागतं. अहो बाबा खाली आलेत? ती रडतच वेदला विचारते. वेद, हा जान. जान्हवी, मग आता काय होईल? ती वेदला घाबरतच विचारते. तिला घाम फुटतो. भीतीने शरीर थंड होतं तिचं. ती, अहो आता? वेद बोलतो, जान, शांत हो. आपले लग्न झाले आहे. आपल्याकडे मॅरिज सर्टिफिकेट आहे. ते आपल्याला काहीच करू शकणार नाहीत. कायद्याने आपण दोघे पती-पत्नी आहोत. चल, तूही माझ्यासोबत खाली त्यांना भेटायला येतेस ना जान? मग वेदच बोलतो, नको, राहू देत. तू किती घाबरली आहेस. परत खाली जाऊन तुझ्या बाबांना पाहून आणखीन घाबरलीस तू तर. तू थांब इथेच. मी येतो जाऊन लगेच. जान घाबरली तर असतेच, पण अशा परिस्थितीत ती वेदला एकटं जाऊ देणार नव्हती. वेदला त्यांनी काही केलं तर अशी भीती वाटत होती तिला. अहो मी पण येते तुमच्यासोबत, चला. वेद बोलतो, तू थांब, मी येतो पटकन जाऊन. अहो नको ना, मला पण यायचं आहे तुमच्यासोबत. ठीक आहे, चल जान, वेद बोलतो. दोघेही खाली जातात. तसा तो सागरराव समोरून येणाऱ्या वेद आणि जान्हवीला पाहून वेदच्या अंगावर धावत येऊ लागतो वेदला मारण्यासाठी. ते पाहून इन्स्पेक्टर सागररावाला पकडून आडवून धरतो. वेद त्यांना न डगमगता त्या सर्वांसमोर त्याच्या जानचा हात पकडून उभा राहतो. जान्हवीच्या मात्र
घाबरून घाबरून काळजाचं पाणी पाणी झालेलं असतं. पण ती फक्त तिच्या वेदसाठी खाली आली होती. वेद बोलतो, इन्स्पेक्टर, काय काम काढले आज आमच्याकडे तुम्ही? मला बोलवलं असतं तर मी स्वतः तुम्हाला भेटायला आलो असतो. तुम्ही असे उभे का? या बसून बोलूया आपण. माधवरावांकडे पाहून वेद मुद्दाम बोलतो, ओ सासरे मामांजी, तुम्ही पण आलात का सोबत? आणि एकदम जोडीने आलात? जिकडे जाल तिकडे सोबत ही लोणी गळ्यात लागतात वाटतं तुम्हाला. महिपतराव आणि सागररावाला टॉन्ट मारत वेद बोलतो. त्या दोघांचे चेहरे खाडकन पडतात. महिपतराव बोलतात, आमची होणारी सून तू पळवून आणलीस म्हणून यावं लागलं तुझ्या दारात. वेद बोलतो, तुमची सून होणार होती, झाली का? नाही ना. पण आता ती माझी बायको झाली आहे. जान्हवीचा हात वेदच्या हातात असतो म्हणून माधवराव जान्हवीकडे खूप रागात बघत असतात. त्यांना पाहून जान्हवी घाबरते आणि वेदच्या मागे लपते. जान, असं घाबरून लपण्याची काहीच गरज नाही तुला. ए समोर. वेद परत जानला त्याच्या बाजूला उभं करतो. माधवराव तावातावाने येऊन जान्हवीचा हात वेदच्या हातातून हिसकावून घेत जान्हवीला त्यांच्याकडे ओढून घेतात. जान्हवी अहो करत वेदकडे आशेने पाहू लागते. बाबा, सोडा ना मला नाही करायचं लग्न या सागररावासोबत. वेदच्या काळजात जानच्या रडण्याने चरकन वेदना येते. वेद बोलतो, माधवराव, सोडा माझ्या जानला. ती माझी बायको आहे. आम्ही दोघांनी लग्न केले आहे. कायद्याने आम्ही पतिपत्नी आहोत. तुम्ही माझ्या जानला माझ्यापासून असं वेगळं नाही करू शकत. वेदही त्याच्या जानला माधवरावांकडून हिसकावून घेतो. इन्स्पेक्टर, हे आमचं मॅरिट सर्टिफिकेट नीट पाहून घ्या आणि परत इथे येऊन मला त्रास देऊ नका. इन्स्पेक्टर मॅरिट सर्टिफिकेट पाहतो. माधवराव, हे मॅरिट सर्टिफिकेट खरं आहे. कायद्याने हे पतिपत्नी आहेत. मी यांना अटक नाही करू शकत. मी आहे बाहेर. तुमचं झालं की तुम्ही या. इन्स्पेक्टर गेल्यावर परत वेद बोलू लागतो. आमचं लग्न आमच्या दोघांच्याही सहमतीने झाले आहे. आम्ही एकमेकांवर प्रेम करतो. तुम्हाला आमचं लग्न मान्य नसेल तर नका मान्य करू. पण कायद्याला आमचं लग्न मान्य आहे. तुम्ही सगळे निघा आता माझ्या घरातून. का सिक्युरिटीला बोलावू? तुम्हाला हाताला धरून बाहेर काढायला? माधवराव जान्हवीला बोलतात जाता जाता. काळं फासलंस या बापाच्या तोंडाला जान्हवी तू. जिवंतपणी नरक यातना दिलास तू मला. कशात कमी पडलो आम्ही जान्हवी, ते तू आमचे असे पांग फेडलेस. आता तुझं हे मुस्काड आम्हाला दाखवू नकोस. तुझ्यासाठी आमच्या घराचे दरवाजे कायमचे बंद झालेत, लक्षात ठेव. तू आता मेलीस आमच्यासाठी कायमची. आणि माधवराव जाऊ लागतात. जान्हवी जाणाऱ्या बाबांकडे पाहून ओक्साबोक्सी रडू लागते. महिपतराव वेदला जाता जाता बोलतात, तुला पाहून घेऊच आम्ही. असंच तुला सुखासुखाने जगून देणार नाही आम्ही. आणि ते जाऊ लागतात. त्यांच्या मागे त्यांचं तुंतुनही जातं. सर्वजण निघून जातात. जान्हवी रडत असते. वेद बोलतो, जान, शांत हो. मी आहे ना. काळजी नको करू. अहो बाबा काय बोलले ऐकलत ना तुम्ही.
तरीही मला शांत हो बोलत आहात. हो जान, ते आता खूप रागात आहेत. आता त्यांना आपण समजावू शकत नाही. ते शांत झाल्यावर मी बोलेन त्यांच्याशी तुझ्यासाठी. तू प्लीज हो शांत. वेद, तुम्ही खरंच बोलाल माझ्यासाठी बाबांसोबत? हो जान, मी खरंच बोलेल. तेही तुझ्या बाबांच्या घरी जाऊन बोलेल. चल रूममध्ये जाऊयात. फ्रेश व्हायचं आहे ना आपल्याला. वेदच्या बोलण्याने तेवढ्यापुरतं का होईना पण जान्हवीच्या मनावरचं ओझं हलकं होतं. ती आता वेदसोबत बेडरूममध्ये जाते. कथेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कथा आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.